नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोणा एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो. आजपासून आपण बँकिंग आणि फायनान्शियल अवेअरनेसबद्दलचे जे काही करंट न्यूज आहेत त्या आपण डिस्कस करणार आहे. या अगोदर आपण करंट अफेअर्सचे 11 लेक्चर पाहिलेले, ती सिरीजसुद्धा आपली कंटिन्युअसली सुरू राहणार आहे. त्या अगोदर आपण हे बघणार आहे, कारण भरपूर मुलांचे मॅसेज वगैरे आलेले होते की बँकिंग आणि फायनान्शियल अवेअरनेस जे आहे त्याबद्दल एकदा जे आहेत काही सेशन कंडक्ट करा. त्यानुसार जे आहे तर आपण जे काही करंट न्यूज आहेत त्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे बघणार आहे. यामध्ये 1 ते 10 जुलैच्या दरम्यान जे काही बँकिंग आणि फायनान्शियलशी रिलेटेड ज्या काही करंट न्यूज आलेले होते ते बघणार आहे. तर आपण जुलै महिन्याचे 3 व्हिडिओ येतील टोटल. यामध्ये 1 ते 10 जुलै, 11 ते 20 जुलै आणि 21 ते 30 जुलै. यामध्ये जे आहेत तर आपण या 3 व्हिडिओमध्ये जुलै मंथचं जे काही बँकिंग आणि फायनान्शियल अवेअरनेस आहे याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन बघणार आहे. हे जे सेशन आहेत हे आपल्याला सर्व मेन्स एक्झामला येणाऱ्या युजफुल असणार आहेत. त्याचबरोबर ज्या काही डिपार्टमेंटल एक्झाम आहेत त्यालासुद्धा हे सेशन आपल्याला युजफुल ठरणार आहेत. त्यानुसार चला तर मग आपण स्टार्ट करूया आपलं सेशन. वर्ल्ड बँक आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी एक ॲग्रीमेंट साईन केलेलं आहे की तमिळनाडूमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग टू लो इन्कम ग्रुप, ज्या लोकांचं इन्कम कमी आहे अशा लोकांसाठी हाऊस प्रोव्हाइड करायचं, घर प्रोव्हाइड करण्यासाठी जे आहे तर वर्ल्ड बँक आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी एक ॲग्रीमेंट केलेलं आहे. त्यानुसार कोणत्या स्टेटमध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहे तर तमिळनाडू स्टेटमध्ये. आपल्याला इथे दिसते वर्ल्ड बँक, यामध्ये जे आहे तर वर्ल्ड बँक आहे. आता वर्ल्ड बँकेचं हेडक्वार्टर कुठे आहे तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे आणि त्याचे जे प्रेसिडेंट आहे सध्याचे ते आहेत डेव्हिड मालपास. त्यानंतर आपल्याला इथे 1 नंबरचं ऑप्शन दिसते केरला. केरलाची कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम आणि पिनराई विजयन हे आहेत CM. त्यानंतर आरिफ खान हे आहेत गव्हर्नर. त्यानंतर आहे तमिळनाडू. तमिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई. EK पलानीस्वामी हे आहेत CM आणि गव्हर्नर आहेत बनवारीलाल पुरोहित. कर्नाटकाची कॅपिटल आहे बेंगलूर आणि BS येडियुरप्पा हे आहेत त्या ठिकाणचे CM आणि वजुभाई वाला हे आहेत गव्हर्नर. आंध्र प्रदेशची कॅपिटल आहे हैदराबाद. बिश्वास भूषण हरिचंदन हे आहेत त्या ठिकाणचे गव्हर्नर आणि YS जगनमोहन रेड्डी हे आहेत CM. त्यानंतर महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई. भगतसिंग कोश्यारी हे आहेत गव्हर्नर आणि CM आहेत उद्धव ठाकरे. चला तर मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडूया. हे जे ऑप्शन होते त्या सर्व ऑप्शनची आपण इन्फॉर्मेशन या ठिकाणी इथे पाहिलेली. तमिळनाडू यामध्ये ज्या लोकांचं कमी इन्कम आहे अशा लोकांसाठी इथं घरकुल योजना सुरू करण्यात येणार आहे. ते यासाठीचे 2 यांनी पार्ट केलेले आहेत. एका पार्टमध्ये जे आहे तर $200 मिलियन यानुसार हा प्रोग्राम करण्यात येणार आहे हाऊसिंग सेक्टरसाठीचा असला, आणि दुसरा जो आहे तर हा 50 मिलियनचा असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे. स्विगी आणि ICICI बँक या दोघांनी मिळून जे आहे स्विगी आणि ICICI बँक या दोघांनी मिळून स्विगी मनी ॲप स्टार्ट केलेलं आहे फर्स्ट इन्स्टंट डिजिटल वॉलेट म्हणून. म्हणजे ज्या लोकांचं ICICI बँकेमध्ये अकाउंट असेल अशा लोकांना स्विगीवरती काही डिस्काउंटसुद्धा देण्यात येणार आहे आणि क्विकली तुम्ही त्या ठिकाणी जे आहे तर यांचं पेमेंटसुद्धा करू शकता. त्यानुसार जे आहे तर स्विगीचं हेडक्वार्टर जे आहे ते आहे बेंगलोर या ठिकाणी आणि याचे जे को फाउंडर आहेत ते आहेत श्री हर्षा माजेटी. त्यानुसार ऑप्शन 1 आपण इथे बघूया. HDFC बँक. HDFC बँकेचं हेडक्वार्टर आहे मुंबई. आदित्यपुरी हे सध्या यांचे CMD आहेत. त्यानंतर स्लोगन आहे वी अंडरस्टँड युअर वर्ल्ड. RBL रत्नाकर बँक लिमिटेड यांचं हेडक्वार्टर आहे मुंबई. त्यानंतर विश्वासवीर आहुजा हे आहेत CMD. अपनोका बँक हे आहे रत्नाकर बँकेचं स्लोगन. ॲक्सिस बँकेचं हेडक्वार्टर आहे मुंबई. अमिताभ चौधरी हे सध्या CMD आहेत. बढती का नाम जिंदगी हे स्लोगन आहे ॲक्सिस बँक. इंडसइंड बँक हिचं हेडक्वार्टर आहे पुणे. सुमंत कातपालिया हे आहेत सध्याचे CMD इंडसइंड बँकेचे. वी मेक यू
युअर फील रिचर हे आहे इंडसइंड बँकेचं स्लोगन. ICICI बँक हेडक्वार्टर मुंबई, हम है ना ख्याल आपका हे आहे स्लोगन. आणि संदीप बक्षी हे आहेत ICICI बँकेचे सध्याचे CMD. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया. वर्ल्ड बँक गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये जे मायक्रो स्मॉल अँड मीडियम बिझनेस आहेत यांना इमर्जन्सी रिस्पॉन्स प्रोग्रामसाठी $750 मिलियन इतकं लोन इथे प्रोव्हाइड करणार आहे. हे लोन कोणाकडून देण्यात येणार आहे तर वर्ल्ड बँकेकडून देण्यात येणार आहे. वर्ल्ड बँक जे आपले मायक्रो स्मॉल अँड मीडियम बिझनेसेस आहेत यांच्यासाठी इमर्जन्सी रिस्पॉन्स प्रोग्राम जो काही कोविड-19चा इथे इफेक्ट झालेला आहे त्यानुसार या MSCBला हेल्प म्हणून जे आहे तर या ठिकाणी $750 मिलियन इतकं लोन इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट या अंतर्गत ही जी अमाऊंट आहे $750 मिलियन ही इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया आपण. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे 2019-20च्या कंपॅरिझनमध्ये म्हणजे आता जी मार्चची आहे ती $19 मिलियन इतकी भारताची झालेली आहे. $19 बिलियन इतकी असलेली जो की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे जो FDI आहे तो. असा जो रिपोर्ट आहे इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट पोझिशन यांनी इथं रिलीज केलेला आहे जो की भारताची RBIनं या ठिकाणी इथं हा देण्यात आलेला आहे. आता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे की जी इन्व्हेस्टमेंट फॉरेनमधून आपल्या इंडियामध्ये येते ती म्हणजे दुसऱ्या कंट्रीनी भारतामध्ये केलेली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे यासाठी आताची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे $19 बिलियन इतके. असा जो रिपोर्ट आहे तो RBIनं इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट पोझिशन अनुसार इथे जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया आपण. ही इथे आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट पोझिशन जी की मार्च एंडची या ठिकाणी होती ती RBIने इथे रिलीज केलेली आहे की जो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे तो $19 बिलियन इतका आहे तो. त्यानंतर HDFC बँकेनं जे आहे तर किसान धन हे ॲप स्टार्ट केलेलं आहे. HDFC बँकेनं किसान धन ॲप सुरू केलेलं आहे. यामध्ये किसानला हेल्प होण्यासाठी म्हणजे इन्फॉर्मेशन आणि नॉलेज फार्मरला इथं प्रोव्हाइड करण्यासाठी जे आहे की जे रुरल इकोसिस्टम आहे या संदर्भात यांना हेल्प होणार आहे फार्मरला. आपण ज्या बँकांची अगोदर इन्फॉर्मेशन पाहिलेली असेल आपण त्या बँकांची परत रिपीट इन्फॉर्मेशन इथे बघणार नाही. HDFC बँकेची आपण ऑलरेडी इन्फॉर्मेशन पाहिली. IDBI बँकेचं हेडक्वार्टर आहे मुंबई आणि राकेश शर्मा हे सध्या CMD आहेत IDBI बँकेचे. बँकिंग फॉर ऑल हे इंग्लिशमधलं स्लोगन आहे आणि हिंदीमध्ये आहे आओ सोचेंगे बडा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया. सेंट्रल गव्हर्नमेंट एक स्पेशल लिक्विडिटी स्कीमसाठी जे आहे म्हणजे NBFCs आणि HFCs यांना जे आहे तर SBI कॅपिटल मार्केट लिमिटेडद्वारे याला यांना जे आहे तर एक स्पेशल फंड इथे अवेलेबल करून देण्यात येणार आहे. 1 जुलै 2020ला याची मान्यता देण्यात आलेली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून की ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहेत आणि हाऊसिंग फायनान्स कंपनीज आहेत यांना एक स्पेशल पर्पज व्हेकलसाठी जो आहे तर तो स्पेशल लिक्विडिटी स्कीम अंतर्गत या ठिकाणी SBI कॅपिटल मार्केट लिमिटेडच्या अंतर्गत जी की SBI स्टेट बँक ऑफ इंडियाची सबसिडिरीज आहे या अंतर्गत जो आहे तर तो फंड इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे जो की शॉर्ट टर्म लिक्विडिटी या ठिकाणी यांना इथे प्रोव्हाइड करून देण्यात येणार आहे. तर ते कोणाच्या अंतर्गत तर SBI कॅपिटल मार्केट लिमिटेडच्या अंतर्गत हा SBI ग्रुपमधलाच आहे. NBFCsला जे आहे तर ह्या किती दिवसासाठी तर 3 मंथसाठी इथे देण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर 2020पर्यंत जो आहे तर ही फंडिंग इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी काही यूज करण्यात येणार आहेत. कमर्शियल पेपर असतील नॉन कन्व्हर्टेबल डेप्ट असतील हे या ठिकाणी इथे घेण्यात येणार आहेत त्यांच्याकडे डिपॉझिट म्हणून. कमर्शियल पेपर वगैरेचा हा पार्ट काय असतो याला डिटेल्समध्ये बँकिंग अवेअरनेसमध्ये तर घेणारच आहेत. त्या अगोदर कमर्शियल पेपर जे आहेत की आपण एखादं बिल असेल आपलं आणि आपलं बिल काही पेंडिंग वगैरे आहेत आणि ते आपल्याकडे येणारं बिल आहे तर अशा केसमध्ये हे आपण डिपॉझिट ठेवून यावरती लोन क्रिएट करून घेऊ शकतो. त्यानंतर
नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया आपण. ICICI बँकेनं जे आहे तर इन्स्टा लोन्स अगेन्स्ट म्युच्युअल फंड या अंतर्गत इथं पार्टनरशिप करण्यात आलेली आहे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिस कॅम्प्स बरोबर जे आहे तर ICICI बँक आणि कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिस यांनी या ठिकाणी इथं पार्टनरशिप केली आणि इन्स्टा लोन्स अगेन्स्ट म्युच्युअल फंड हे इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. की फॅसिलिटी आहे की 1 करोडपर्यंतचे जे काही लोन आहेत म्युच्युअल फंडसाठी असेल आणि डेप्ट इक्विटीसाठी असेल तर या अंतर्गत इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. जे रिटेलर कस्टमर आहेत यांच्यासाठी हे लोन इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. एशियन डेव्हलपमेंट बँक पॅरिस बेस्ड जे नेटवर्क आहे ग्रीनिंग द फायनान्शियल सिस्टम नेटवर्क फॉर द ग्रीनिंग द फायनान्शियल सिस्टम यामध्ये ऑब्झर्वर म्हणून जे आहे तर एशियन डेव्हलपमेंट बँक इथं जॉईन झालेली आहे. वर्ल्ड बँकेचं हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC आणि डेव्हिड माल्पास हे या बँकेचे प्रेसिडेंट आहेत. ADB एशियन डेव्हलपमेंट बँक यांचं हेडक्वार्टर आहे फिलिपिन्स. मास्तसुंग आस्कावा हे आहेत या बँकेचे सध्याचे प्रेसिडेंट असलेले. त्यानंतर NDB न्यू डेव्हलपमेंट बँकेचं हेडक्वार्टर आहे संघाई चायना आणि त्याचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत KV कामत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर आहे मुंबई आणि सध्याचे त्यांचे गव्हर्नर असलेले आहेत शक्तिकांत दास. एशियन डेव्हलपमेंट बँक जी रिजनल डेव्हलपमेंट बँक म्हणून इथे ओळखण्यात येते यांनी पॅरिस बेस्ड नेटवर्क फॉर द ग्रीनिंग द फायनान्शियल सिस्टम इथं ऑब्झर्वर म्हणून जॉईन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये जे ग्लोबल फॉर्म आहेत यासाठीचं सेंट्रल बँक आणि या अंतर्गत जे आहे तर मॅनेजिंग वर्क इथं करण्यात येणार आहे. ज्या फायनान्शियल रिस्क असतील त्यानंतर ज्या आता कोविड-19चा इफेक्ट दिसतोय त्यामध्ये वर्क करण्याचं यांनी इथे ठरवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया. RBIनं जे आहे तर ऑपरेशन ट्विस्ट इथे सुरू केलेलं आहे. आता हे कशा पद्धतीने आहे हे आपण इथे बघणार आहे. आता जे काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत इथं सेल करण्याचं ठरवण्यात आलेले ओपन मार्केटमध्ये असले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे आहे तर ह्या दोन गोष्टी सोबत इथं करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. आता यामध्ये जे काही असेल तर एक गव्हर्नमेंट सिक्युरिटी जे आहेत तर हे इथं विकण्याचं यांनी एक ठरवण्यात आलेलं आहे आणि दुसरं असलेलं ट्रेझरी बिल हे ओपन मार्केट ऑपरेशन असणार आहे. हे ओपन मार्केटमध्ये विकणार आहे म्हणजे ज्याला परचेस करायचं असेल असा व्यक्ती तो परचेस करू शकतो. इथे जे आहे तर हे ओपन मार्केटमध्ये जे 10,000 करोड रुपयापर्यंतचे गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि ट्रेझरी बिल हे इथं विकण्यात येणार आहेत. कोणाकडून तर RBIकडून. आता हे जे काही RBIकडून विकण्यात येणार आहेत या अगोदरसुद्धा अशा पद्धतीने कोणत्या बँकेने केलेलं होतं का? हो. तर या अगोदर अमेरिकेची जी फेडरल बँक आहे म्हणजे सेंट्रल बँक आहे अमेरिकेची या बँकेने इथं अशा पद्धतीची जे आहेत तर आपले गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि ट्रेझरी बिल जे होते हे विक्री काढलेले होते. 2000 आय थिंक 10-11च्या दरम्यान अशा पद्धतीने जे आहे तर यांनी आपले ट्रेझरी बिल विक्री काढलेले होते. आता ऑलरेडी जे आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपले रेपो रेट जे 2019-20 जे आहेत तर हे 1.35ने कमी केलेले आहेत. जे रेपो रेट आहेत ते याचं एकमेव रेपो रेट आणि आत्ताच सध्याचे असलेले गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि त्याचबरोबर ट्रेझरी बिल हे विकण्याचं कारण काय आहे की बँकेने हे 10,000 करोड रुपयाचे का RBIने विक्र्या काढलेले. तर RBIनं हे विक्र्या काढण्याचं एक कारण आहे की यांना मॅक्झिमम प्रमाणात जो आहे तो पैसा मार्केटमध्ये न्यायचा आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल रेपो रेट कमी झाले किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विक्र्या काढल्या किंवा ट्रेझरी बिल विक्र्या काढल्या तर यामधून काय होणार आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला इथे जास्तीत जास्त पैसा क्रिएट करता येणार आहे. आता जर जास्तीत जास्त पैसा जर क्रिएट जर करता जर आला तर तो पैसा काय होतो तो मार्केटमध्ये आणता येते बँकांना देता येतो. जर तो पैसा जर कमी व्याजदराने बँकांनी जर दिला तर बँका तो मग मार्केटमध्ये टाकू शकतात. म्हणजे आपल्यासारखे जे काही लोक आहेत लोन घेणारे या लोकांना इथे तो अमाऊंट कमी व्याजदराने तिथे प्रोव्हाइड करण्यात येते. आता यामध्ये होते असं की सध्याच्या कंडिशनला कोविड-19चा इफेक्ट असल्यामुळे या ठिकाणी लोन घेण्यासाठी कोणीही सध्या तयार नाही आहे. त्यानुसार इथे जे काही इफेक्ट होत आहेत यासाठी की जो काही पैसा असेल तो मार्केटमध्ये जास्तीत जास्त इथे क्रिएट व्हावा आणि जो काही याचं कोरोना व्हायरसचा इफेक्ट दिसतो हे जास्तीत जास्त लोकांना इथं लोन प्रोव्हाइड व्हावे हा एक मेन उद्देश या ठिकाणी आहे.
त्यानंतर हे ऑपरेशन ट्विस्ट म्हणजे हेच की यांनी सोबतच गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि त्याचबरोबर ट्रेझरी बिल विक्री काढले. असं फर्स्ट टाईम RBI करत नाही, या अगोदरसुद्धा बऱ्याच वेळेस इथं केलेलं आहे. त्यानंतर HDFC बँकेनं जे आहे तर आपल्या कस्टमरसाठी झिप ड्राईव्ह इथे चालू केलेलं आहे. आता ही ऑनलाईन इन्स्टंट ऑटो लोन आहेत. म्हणजे आता हे कशासाठी आहे, ज्या लोकांनी ऑलरेडी लोनसाठी अप्लाय केलेलं होतं अशा लोकांना इथं लोन प्रोव्हाइड करून देण्यासाठी ही स्कीम यांनी इथं चालू केलेली आहे. झिप ड्राईव्हची असले कोणी HDFC बँकेने. आता HDFC बँकेने ज्या लोकांनी अगोदर अप्लाय केलेलं होतं की आम्हाला लोन मिळावं यासाठी, तर या लोकांना तिथे ते लोन अवेलेबल करून देण्यात येणार आहे. जर त्यांचं डॉक्युमेंटेशन सगळं काही ओके झालेलं असेल तर अशा लोकांना या अंतर्गत इथे लोन प्रोव्हाइड करून देण्यात येणार आहे. CSBC बँक कॅथोलिक सिरियन बँकेचं हेडक्वार्टर आहे त्रिसूर केरला या ठिकाणी, आणि CVR राजेंद्र हे या बँकेचे सध्याचे CMD आहेत. RBL बद्दलची इन्फॉर्मेशन पाहिली, IDBI बँकेची सुद्धा, ICICI आणि HDFC बँकेची सुद्धा आपण इन्फॉर्मेशन ऑलरेडी अगोदर इथं डिस्कस केलेली. यामध्ये HDFC बँकेनं जी काही ऑफर झिप ड्राईव्हची इथं अनाऊन्स केलेली आहे, ऑनलाईन इन्स्टंट ऑटो लोन जे आहेत कस्टमरला 1000 सिटीजमध्ये हे इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. ज्या कस्टमरनी ऑलरेडी प्री अप्रोल यासाठी घेतलेला होता अशाच लोकांना इथं जे आहे तर हे क्रेडिट प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. यामध्ये जे आहे तर इनोव्हेटिव्ह पेमेंट सोल्युशन जे प्रायव्हेट कंपनी आहे यांनी आणि कोटक महिंद्रा बँकेने जे आहे तर इथं कोलॅबरेशन केलेलं आहे या दोघांनी मिळून. ते कोलॅबरेशन कशा संदर्भात करण्यात आलेलं आहे आपण ते बघूया. यांनी जे आहे तर जे EMI आहे हे EMI बिलसाठी कोटक डेबिट कार्ड जे स्वॅप करायचं आहे इनोव्हेटिव्ह पॉईंट फॉर सेलवरती जाऊन तुम्ही ते जे आहे तर तिथं स्वॅप करून आपले जो EMI असेल हा तिथे पे करू शकता. म्हणजे कस्टमरला बँकेत येण्याची गरज राहणार नाही आहे. यानुसार कोटक महिंद्रा बँकेचं हेडक्वार्टर आहे मुंबई आणि त्यांचे सध्याचे CMD आहेत उदय कोटक. लेट्स मेक मनी सिम्पल हे यांचं स्लोगन आहे. येस बँकेचं हेडक्वार्टर आहे मुंबई आणि प्रशांत कुमार हे आहेत येस बँकेचे सध्याचे CMD. एक्सपिरियन्स ओवर एक्सपर्टीज हे यांचं स्लोगन आहे. त्यानंतर आपण ICICI, इंडसइंड आणि ॲक्सिस यांची इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. ॲसेट्स मॅनेजमेंट कंपनी यांनी जे आहे ॲसेट्स मॅनेजमेंट कंपनी आणि एडवॉइस ॲसेट्स या मॅनेजमेंट कंपनीने इथे एक ॲग्रीमेंट केलेलं आहे. आता जे काही भारत बॉन्ड आहेत 14,000 करोड रुपयाचे हे इथं लॉन्च करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. या दोघांनी मिळून इथं ॲग्रीमेंट करण्यात आलेली. आता जे काही भारत बॉन्ड आहेत, आत्ता जसं आपण पाहिलेलं होतं की RBIने आपले जे काही गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि ट्रेझरी बिल आहेत हे इथं विक्री काढण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने इथं यांनी जे काही भारत बॉन्ड आहेत हे यांच्या अंतर्गत इथं विक्री काढण्यात येणार आहेत. एक्सचेंज ट्रेड फंड अंतर्गत जे आहे तर भारत बॉन्ड इथे विकण्यात येणार आहे. आता या अंतर्गत जे असतील तर ही सेकंड इन्स्टॉलमेंट आहे जे की 14,000 करोड रुपयाची इथं विकण्यात येणार आहे आणि यामध्ये हे जुलै महिन्यामध्ये यांचं टार्गेट आहे टोटली असेल. या अंतर्गत 5 वर्षासाठी आणि 11 वर्षासाठी हे बॉन्ड इथं विकण्यात येणार आहे. आता 2,000 करोड असतील, 6,000 करोड असतील, अशा पद्धतीने यांनी काही डिवायडेशन इथं करून देण्यात आलेले आहेत. एप्रिल 2031 पर्यंत यांनी इथे विकण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. आता भारत बॉन्ड इथं विकण्यात येत आहेत. भारत बॉन्डची इन्फॉर्मेशन काय आहेत, बॉन्ड काय असतात काय नाही हे आपण बँकिंग गव्हर्नन्सच्या सेशनमध्ये बघणारच आहे, टाईप्स ऑफ बॉन्डमध्ये टोटली. आता यानुसार यांचं मनी क्रिएट करण्याचा एक मेन उद्देश आहे की जो इफेक्ट आपल्याला इथे कोरोना व्हायरसचा दिसतो त्यामुळे इथं हे जे आहेत तर आपली मनी इथं क्रिएट करणार आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया. इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स जी आहे यांनी बँक ऑफ बडोदाबरोबर पार्टनरशिप केलेली आहे. बँक ऑफ बडोदा फायनान्शियल जो की कोविड-19 जो काही कोरोना व्हायरस आहे यामध्ये इन्शुरन्स कव्हर करण्यासाठी इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि BOB बँक ऑफ बडोदा या फायनान्स जे आहेत यांनी इथं ॲग्रीमेंट केलेली की इन्शुरन्स प्रोव्हाइड करण्यासाठी या दोघांनी. आता हे जे आहेत तर यांच्या अंतर्गत इथे इन्शुरन्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. या दोघांनी मिळून यांनी इथं ॲग्रीमेंट केलेली आहे. याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघूया.
यांनी जे आहे तर इंडियाज फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी असोसिएशन विथ द बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड, बँक ऑफ बडोदा जे फायनान्शियल डिपार्टमेंट आहे यांच्याबरोबर जे की सबसिडिरीज आहे बँक ऑफ बडोदाचे असले ग्रुप इन्शुरन्स कव्हर करण्याचं इथे ठरवण्यात आलेलं आहे. जो कव्हर विल प्रोव्हाइड द फायनान्शियल सपोर्ट टू द BOB क्रेडिट कार्ड, जे की बँक ऑफ बडोदाचं क्रेडिट कार्ड असेल, या अंतर्गत हॉस्पिटलायझेशन आणि कोविड-19 डायग्नोसिससाठी इथे हे क्रेडिट जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचे हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीला आणि यांचे CMD आहेत SN राजेश्वरी. त्यानंतर टाटा AIA लाईफ इन्शुरन्स यांचे हेडक्वार्टर आहे मुंबई आणि यांचे CEO आहेत ऋषी श्रीवास्तवा. इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी यांचे हेडक्वार्टर आहे मुंबई आणि MD आहेत RK विशाखा. त्यानंतर इंडियाज फर्स्ट लाईफ इन्शुरन्स जी कंपनी आहे ही बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत इथं प्रमोट करण्यात येत आहे. म्हणजे या दोघां मिळून या इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीचं जे आहे ती इथं स्थापना करण्यात आलेली आहे. कोणाकोणाची बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया या दोघांनी मिळून ही स्थापन केलेली आहे. मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली या ठिकाणी आणि CEO आहेत प्रशांत त्रिपाठी. त्यानंतर मास्टर कार्ड अजयपाल सिंग बंगा त्यानंतर फाइंड द आता SBM बँक आणि मास्टर कार्ड या दोघांनी जे आहे तर रिअल टाईम डोमेस्टिक ग्रॉस बॉर्डर जे काही पेमेंट आहेत यांच्यासाठी ॲग्रीमेंट केलेली आहे. जे की आता SBM बँक जी आहे ही आहे स्टेट बँक ऑफ मॉरिशियस आणि मास्टर कार्ड या दोघां मिळून ही इथं ॲग्रीमेंट करण्यात आलेली आहे. जे काही रिअल टाईम आहे डोमेस्टिक म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये असतील किंवा भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे तर तुम्ही हे कार्ड इथे स्वॅप करू शकता. क्रॉस बॉर्डर पेमेंटसुद्धा तुम्ही या अंतर्गत इथे करू शकता. त्यानुसार मास्टर कार्डचं जे सध्याचे CEO आहेत ते आहेत अजयपाल सिंग बंगा आणि यांचं हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क या ठिकाणी असलेलं मास्टर कार्डचं. त्यानंतर इथं SBM बँक ती आहे मॉरिशियसमध्ये असलेली. त्यानंतर SBM बँक, स्टेट बँक ऑफ मॉरिशियस आणि मास्टर कार्ड यांनी जे आहेत तर कस्टमर टू मेक द रिअल टाईम डोमेस्टिक अँड द क्रॉस बॉर्डर पेमेंट बिझनेस टू कस्टमर, म्हणजे डायरेक्टली यांना जे आहे तर क्विकली आणि इफेक्टिवली मास्टर कार्ड थ्रू लगेच पेमेंट त्या ठिकाणी मिळावे हा यांचा एक मेन उद्देश आहे. क्विक, कन्व्हिनियंट अँड सिक्युअर हे आपल्या कस्टमरला इथे जे आहे तर क्विकली अमाऊंट मिळावी यासाठी यांनी इथे ॲग्रीमेंट करण्यात आलेले. क्वेश्चन नंबर 14कडे आपण येऊया. यामध्ये येस बँक आणि येस बँकेने जे आहे तर इथे क्विकली लोन इन सेकंड्स अवेलेबल करून देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. डिजिटल सोल्युशनच्या अंतर्गत की जे काही रिटेलर आहेत या रिटेलरला लोन जे आहे क्विक सेकंडमध्ये इथं अवेलेबल करून देण्याचं येस बँकेच्या अंतर्गत इथं ठरवण्यात आलेलं आहे. सिटी युनियन बँक याचं हेडक्वार्टर जे आहे ते आहे तमिळनाडूमध्ये आणि यांचे जे CEO आहेत ते आहे डॉक्टर एन कामाकोडी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया. या ठिकाणी फिनो पेमेंट बँक्स यांनी एक नवीन स्कीम आणलेली आहे भविष्य. यासाठी सेविंग अकाउंट जे असतील ते 10 ते 18 वर्षाच्या दरम्यान ज्यांचं एज आहे यांच्यासाठी ही सेविंग अकाउंटची स्कीम इथं आणण्यात आलेली भविष्य या नावाने. आता ही जी फिनो पेमेंट बँक आहे यांनी यांचा मेन एक उद्देश आहे की मुलांना बँकिंग काय असते हे कळण्यासाठी यांनी ही स्कीम इथं आणण्यात आलेली आहे की त्यांना बँकेमध्ये कशा पद्धतीचे व्यवहार चालतात काय नाही हे कळावे यासाठी 10 ते 18 वर्षाच्या एजमधील मुलांना ही भविष्य या नावाचं सेविंग अकाउंट ओपन करून देण्यात येणार आहे फिनो पेमेंट बँकेच्या अंतर्गत. या ठिकाणी आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, यांचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीला आणि प्रदीप कुमार बिसोल हे सध्याचे यांचे सेक्रेटरी आहेत. आपका बँक आपके द्वार हे यांचं स्लोगन आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं. त्यानंतर जिओ पेमेंट बँक हे जिओच्या अंतर्गत चालवण्यात येते. जिओ पेमेंट बँक असले यांचं हेडक्वार्टर आहे नवी मुंबईला आणि विवेक भंडारी हे आहेत यांचे सध्याचे CEO. पेमेंट हे पेटीएम पेमेंट बँक
पेटीएम पेमेंट बँकेचं हेडक्वार्टर आहे नोएडा UPमध्ये. विजय कुमार शर्मा हे जे आहेत सध्याचे CEO आहेत. त्यानंतर एअरटेल पेमेंट बँकेचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली आणि सुनील भारती मित्तल हे आहेत एअरटेल पेमेंट बँकेचे सध्याचे CEO. या अंतर्गत इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. आपल्याला एखाद्या वेळेस यावरती क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो की जे भविष्य सेविंग अकाउंट्स आहेत हे कोणत्या बँकेच्या अंतर्गत इथं स्टार्ट करण्यात आलेले, तर ते आहे फिनो पेमेंट बँक. त्यानंतर स्टार हेल्थ इन्शुरन्स आणि करूर बँक या दोघांच्या अंतर्गत जे आहे तर बँक इन्शुरन्स इथं कव्हर करण्यात येणार आहे. हेल्थ इन्शुरन्स जे आहे तर या दोघांनी मिळून इथं पार्टनरशिप केलेली आहे आणि या अंतर्गत हे इन्शुरन्स इथे कव्हर करण्यात येणार आहेत. त्यानंतर इथे आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे 780 ज्या काही ब्रँचेस आहेत स्टार हेल्थच्या इथे कव्हर करण्यात येणार आहे. त्यानंतर गुगल क्लाउड आणि डच बँक या दोघांनी पार्टनरशिप केलेली आहे, जे की स्ट्रॅटेजिक मल्टीयल पार्टनरशिप यांनी इथं करण्यात आलेली. यांचा जो फोकस आहे इथं बँक डेव्हलपमेंटवरती यांचा मॅक्झिमम इथे फोकस आहे. त्यानुसार जे आहे तर या दोघां मिळून इथं ॲग्रीमेंट करण्यात आलेली आहे डच बँक आणि गुगल क्लाउड या अंतर्गत. त्यानंतर लिबर्टी जे आहे लिबर्टी जनरल इन्शुरन्स कंपनी यांनी लिबर्टी ॲश्युरन्स सर्व्हिस इथे रिसेंटली स्टार्ट करण्याचं ठरवलेलं आहे. यानुसार लिबर्टी जनरल इन्शुरन्सचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर ते हेडक्वार्टर आहे मुंबई या ठिकाणी असलेलं. लिबर्टी जनरल इन्शुरन्सचं हेडक्वार्टर जे आहे ते आहे मुंबईला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया. यांनी जे आहे तर कार इन्शुरन्स कस्टमर्स इथे प्रोव्हाइड करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. काही कंपल्सरी इथं सर्व्हिसेस त्यांच्या अंतर्गत इथे देण्यात येतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19, डिजिटल पेमेंट ज्या काही कंपनी आहेत यामध्ये इथं ओलाबरोबर यांनी पार्टनरशिप केलेली. कोणी केलेली आहे तर फोनपे आणि ओला यांनी एक पार्टनरशिप इथं करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत जे आहे तर इंडिया बेस जे काही राईड शेअरिंग कंपनी आहे तर ओला जर आपण गाडी जर केलेली असेल तर या अंतर्गत आपण फोनपेद्वारे सुद्धा डिजिटल पेमेंट त्या ठिकाणी कस्टमर तिथे देऊ शकतात. यासाठीची यांनी इथे ॲग्रीमेंट केलेली आहे. तर फोनपेचं हेडक्वार्टर आहे बेंगलोरला आणि समीर निगम हे सध्या त्यांचे CEO आहेत. त्यानंतर पेटीएमचं हेडक्वार्टर आहे नोएडा. विजय शेखर शर्मा हे आहे सध्याचे त्यांचे CEO. त्यानंतर गुगल पे हे गुगलच्या अंतर्गत चालवण्यात येते. त्यानंतर फ्रीचार्ज याचं हेडक्वार्टर आहे मुंबई आणि यांचे जे आहेत तर संग्राम सिंग हे सध्याचे CEO आहेत. जिओ मनी हे जिओच्या अंतर्गत इथे चालवण्यात येते. जिओचं ॲप आहे, त्यांचं हेडक्वार्टर जे आहे जिओ मनीचं ते कुठे आहे तर मुंबईलाच आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20कडे आपण येऊया की $50 मिलियन जे आहेत तर ASEAN इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून L&T इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सला हे रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत इंडियामध्ये. कोणाकडून? ASEAN इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँककडून L&T इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स अँड रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी हे $50 मिलियन हे पहिल्या टप्प्यामध्ये इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. यांनी इथं 2 टप्पे करण्यात आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे तर ते $100 मिलियन इतकं एक्सटर्नल कमर्शियल बॉरोविंगसाठी हे लोन इथे देण्यात येणार आहे. नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीकडून AIIB या अंतर्गत इथं हे लोन यांना प्रोव्हाइड करण्यात येत आहेत. कोणाला? L&T कंपनीला. त्यानंतर ASEAN इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे हेडक्वार्टर आहे बीजिंग चायना आणि जीन लिक्विन हे जे आहेत तर या बँकेचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया. यामध्ये करूर बँक यांनी बजाज अलायन्स बरोबर जे आहे तर इथे ॲग्रीमेंट केलेली आहे आणि यानुसार यांना बँक इन्शुरन्स इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. करूर बँक आणि शेड्यूल कमर्शियल बँक असलेली आणि बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स जी की बजाज ग्रुपची आहे या अंतर्गत
इथे बँक इन्शुरन्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. ऑल जे काही रिटेलर ग्रुप आहेत, बजाज अलायन्सचे, सेविंग असेल, त्याचबरोबर रिटायरमेंट असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, प्रोडक्शन असेल, या अंतर्गत 780 ब्रँचेसमध्ये ही फॅसिलिटी इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22, एशियन डेव्हलपमेंट बँक आणि इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांच्या अंतर्गत जे आहे तर एक कोलॅबरेशन इथे झालेलं आहे. सस्टेनेबिलिटी एनर्जी सेक्टरवरती इथं फोकस करण्यासाठी इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेने इथं यांनी ॲग्रीमेंट केलेली आहे. या दोघांमिळून जी काही एनर्जी सेक्टर आहे यामध्ये वाढ करण्यासाठी. तर एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचं हेडक्वार्टर आपण पाहिलेले बीजिंग चायना या ठिकाणी आहे. त्यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँक यांचं हेडक्वार्टर आहे संघई चायना या ठिकाणी आणि के.व्ही. कामत याचे जे आहेत तर सध्याचे चेअरमन आहेत. एशियन डेव्हलपमेंट बँकेचं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. वर्ल्ड बँकसुद्धा ऑलरेडी आपण डिस्कस केलेले. क्वेश्चन नंबर 23कडे येऊया. एशियन डेव्हलपमेंट बँक जे की कतार बेस एज्युकेशन अबाव ऑल आहे, यासाठी या फाउंडेशनला जॉईंटली इथं प्रोजेक्ट त्यांनी स्टार्ट केलेला आहे. यासाठी $100 मिलियन इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. जे की कतार बेस एज्युकेशन आहे, जे की कोविड-19चा जो काही इफेक्ट झालेला आहे याच्यामध्ये त्या लोकांना ऑनलाईन एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून ही फंडिंग करण्यात येणार आहे. $100 मिलियन इतके असेल. क्वेश्चन नंबर 24कडे जे IRDA आहे यांनी जे इन्शुरन्स आहेत आरोग्य संजीवनी पॉलिसीमध्ये चेंजेस केलेले आहेत. या चेंजेसमध्ये आता मॅक्झिमम IRDAच्या अंतर्गत 50 लाख रुपये इथं 5 लाख रुपये जे आहेत तर इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. मिनिमम जे आहेत ते 50,000 इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांचे हेडक्वार्टर कुठे, तर यांचे हेडक्वार्टर आहे हैदराबाद या ठिकाणी. त्यानंतर जनरल आणि हेल्थ इन्शुरन्स कंपनी जे आहे तर यांच्यामधले जे इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स आहेत ज्याचं नाव आहे आरोग्य संजीवनी, या अंतर्गत 5 लाख इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे, जो की इन्शुअर या ठिकाणी असणार. टोटल जी काही सम असणार आहे ते इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. मग हे करण्याचं एकमेव कारण असं आहे की हेल्थ केअर हे जे काही कंपनीचे कोविड-19 पॅन्डेमिक आलेलं आहे यांचा हा मेन उद्देश इथे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25कडे आपण येऊया. महाराष्ट्र गव्हर्नमेंट जी आहे तर यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाबरोबर इथे ॲग्रीमेंट केलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाबरोबर ॲग्रीमेंट करून महाराष्ट्र हाऊसिंग मिनिस्टर जितेंद्र आव्हाड यांनी हे अनाऊन्स केलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंट आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत जो की स्लम एरिया आहे मुंबईमधला, मुंबई मेट्रोमधला, यासाठी 370 जे काही प्रोजेक्ट आहेत तर ही ॲग्रीमेंट करण्यात आलेली स्टेट बँक ऑफ इंडियाबरोबर. आणि जो काही झोपडपट्टीचा एरिया आहे त्याच्यामध्ये न्यू बिल्डिंग उभारण्यासाठी इथे ही ॲग्रीमेंट करण्यात आलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 26कडे मास्टर कार्डनी जे आहे तर स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइसेस जे इंडियामध्ये इथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती आहे 250 करोड रुपयाची. मास्टर कार्डने ॲडिशनली अजून इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, जे की इंडियामधले स्मॉल आणि मिडियम बिझनेसेस आहेत यांना हातभार देण्यासाठी, की जो काही कोविड-19चा इफेक्ट झालेला आहे त्याबद्दल. तर या ठिकाणी आपला हा जो काही सेशन आहे इथे तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे टोटली, ते तुम्ही रीड करू शकता. यामध्ये अशा पद्धतीने जे आहे तर आपले अजून 2 लेक्चर्स येतील. यामधून नक्की तुम्हाला इथे फायदा होईल. आपल्या मित्रांबरोबर आपले येणारे नवनवीन व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच पद्धतीने ज्या काही अपॉइंटमेंट आहेत, त्यानंतर जे काही इम्पॉर्टंट डेज आहेत आणि त्यांच्या थीम्स आहेत, असे व्हिडिओ नवनवीन आपल्यापर्यंत येतील. आपली करंट अफेअर्स सिरीज कंटिन्युअसली सुरूच राहणार आहे. त्या अगोदर आपण थोडंसं फायनान्शियल आणि बँकिंग गव्हर्नन्स इथे डिस्कस करणार आहे. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे GA बूस्टर आणि अहमदनगर संकल्प या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जॉईन व्हायला विसरू नका. त्यानंतर आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे 7722001140 यावरती तुम्हाला डेली अपडेट मिळतात. त्यामुळे या नंबरवरती आपण इथे जॉईन व्हावे. आपल्याला करंट ज्या काही अपडेट आहेत त्या इथे मिळतच राहणार आहे. त्याचबरोबर जे काही आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणारे व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो आपण इथे थांबूया. काही आपल्याला डाऊट असल्यास आपण 9637 63 94 44 या नंबरवरती संपर्क करू शकता. चला तर आपण इथे थांबूया.